करकर वाजणारी कोल्हापुरी चप्पल म्हणजेच अवघ्या महाराष्ट्राची ओळख। प्रत्येक मराठी माणसाच्या घरी या चपलेचा एकतरी जोड असेलच। भारतीयांसह परदेशी पर्यटकही या चपलेच्या प्रेमात आहेत। मात्र बुधवारी या कोल्हापुरी चपला पाहून तमाम भारतीयांचे डोळेच विस्फारलेत। त्याला कारण ठरला तो प्राडा या इटालियन लक्झरी फॅशन हाऊसचा शो। प्राडाने नुकतंच त्यांचं स्प्रिंग समरचं नवीन कलेक्शन सादर केलंय। या शोमध्ये सहभागी झालेल्या मॉडेलनी कोल्हापुरी चपलाही परिधान केल्या होत्या आणि त्याला नाव दिलं टोरिंग लेदर सँडल। पिढ्यानपिढ्या कोल्हापुरातील कामगारांना हाताने शिवत असलेल्या कोल्हापुरी चपलांचं आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील हे हाय क्लास रूप पाहून आनंद कमी आणि आश्चर्याचा धक्काच अधिक दिसलाय। भारतीय कोल्हापुरी चपलेची सरळ नक्कल असणाऱ्या या जोड्याची किंमत होती 1000 युरो, म्हणजेच भारतीय चलनात तब्बल ₹1,25,000। यात कोल्हापूरला कुठेही क्रेडिट नाही दिलंय किंवा साधा त्याचा उल्लेखही नाही केलाय। कोल्हापुरी चपलेला मागे GI मानांकन मिळाले। पिढ्यानपिढ्या ही कला निगुतीने जपणाऱ्या चर्मकार समाजाला याचं श्रेय न देता तसेच त्यांचा उल्लेखही न केल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे। लक्झरी ब्रँडिंगच्या नावाखाली ही चक्क कलेची आणि संस्कृतीची चोरी असल्याचं अनेकांनी म्हटलंय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्स बॉक्समधून नक्की सांगा।